नमस्कार मित्रांनो. श्रीमद भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ शतकानुशतके लोकांना जीवनाचा खरा अर्थ, उद्देश आणि कृत्य यांचे ज्ञान देण्यात यशस्वी झाला आहे आणि त्यांच्या आयुष्यात योग्य मार्ग दाखवत आहे. तुम्हाला आयुष्यात जे काही हवं आहे किंवा तुमचे जे काही प्रश्न आहेत, ते सर्व श्रीमद भगवद्गीता ऐकल्याने सहज सुटतात. भगवद्गीतेतील हे 30 मुद्दे म्हणजेच उपदेश जर तुम्ही नीट समजून घेतले, तर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. प्रत्येक अडचण सोपी होईल आणि तुमचं प्रत्येक दुःख दूर होईल. म्हणून आजच या सोलफुल लाईफ चॅनलवर आम्ही तुम्हासाठी भगवान श्रीकृष्णांनी दिलेले 30 महत्त्वपूर्ण विचार, उपदेश आणलेले आहेत, जे तुमच्या सध्याच्या आणि भविष्यातील दुःखांपासून आणि त्रासांपासून सुटका मिळवून देतील. गीतेचे हे ज्ञान अमृतासारखं आहे, जे मरण पावलेल्या मनाला आणि आयुष्याला नवीन संजीवनी देतं. हे मी खात्रीने सांगू शकतो. जो कोणी या 30 गोष्टी काळजीपूर्वक शेवटपर्यंत ऐकेल, त्याला त्याच्या प्रत्येक समस्येचं उत्तर मिळेल आणि त्याला जे काही हवं आहे, ते सगळं तो मिळवू शकेल. तर या व्हिडिओतील एकही गोष्ट चुकवू नका आणि शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा. चला, श्रीमद भगवद्गीतेचा पहिला उपदेश आपण ऐकूया. जे लोक खूप गोड बोलतात आणि खूप कौतुक करतात, अशा लोकांकडे सावधगिरीने पहा. लोक फक्त तेव्हाच गोड बोलतात, जेव्हा त्यांना तुमचं कौतुक करून काहीतरी मिळवायचं असतं आणि तेही तेव्हाच करतात, जेव्हा त्यांना आपल्याकडून काही काम करायचं असतं. लक्षात ठेव, आयुष्यात कौतुक कधीही मोफत मिळत नाही. कुणी तुमचं कौतुक करत असेल, तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी देणं लागू शकतं. म्हणून ज्यांनी तुझं कौतुक केलं, त्यांच्याबाबत थोडं सावध राहायला हवं. श्रीमद भगवद्गीतेचा दुसरा उपदेश असा आहे, की डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टींवर लगेचच विश्वास ठेवू नका. तुला असे अनेक किस्से ऐकायला मिळाले असतील, की डोळ्यांनी जे दिसतं तेच खरं असतं, पण तेही खरं नसतं. म्हणून विश्वास ठेवायला अजिबात घाई करू नकोस. प्रत्यक्ष शहानिशा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नकोस. गीतेचा तिसरा उपदेश असा आहे, की ज्याचे मन एका हलक्या आशेने काम करतं, तो कधीही शांत आणि समाधानी राहत नाही. कारण त्याची इच्छा नेहमी नव्या शिखरांवर पोचत असते. जो माणूस फक्त फळांच्या इच्छेसाठी काम करतो, तो कधीही समाधानाचा आनंद घेऊ शकत नाही. मग त्याला त्याच्या अपेक्षेनुसार फळ नाही मिळाले, की तो निराश होतो आणि दुःखी होतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, "तू स्वतःला माझ्या चरणी अर्पण कर. देवावर विश्वास ठेव आणि फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ, निरपराध, पापमुक्त आणि निष्पक्ष राहून आपले काम करत राहा. पहा, तुझं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल. दुःख तुला कधीच स्पर्श करणार नाही आणि तुला मोक्ष प्राप्त होईल. माणूस जन्मजन्मात पुनर्जन्म घेत राहतो. जेव्हा आपण इतरांबद्दल गप्पा मारतो, तेव्हा आपल्याला त्यांच्या नशिबात येणाऱ्या दुःखांची आणि वेदनांची जाणीव होते. कोणाबद्दल चांगले न वाटणे, वाईट विचार करणे, शत्रुता ठेवणे, वाईट बोलणे, आपला धर्म आणि कर्तव्य न पाळणे. जे लोक असे करतात, ते कधीही मोक्ष प्राप्ती करू शकत नाहीत. जर कर्म चांगले असेल, तर नक्कीच त्याचा परिणाम मिळेल आणि जर कर्म वाईट असेल, तर नक्कीच शिक्षा मिळेल. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळातील प्रत्येक घटनेचा परिणाम पाहू शकतो. त्यामुळे परिणामाची चिंता सोडा आणि फक्त तुमचे कर्म करत राहा. सतत काम करत राहा. वाईट गोष्टी त्या तुम्हाला मागे सोडत नाहीत, जोपर्यंत काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कामाचा परिणाम मिळत नाही. म्हणजेच काम करणाऱ्याला त्याच्या कामाचे परिणाम पूर्णपणे अनुभवायला मिळत नाही. वेळेपेक्षा आधी आणि नशिबामुळे. त्याला कधीच जास्त काही मिळत नाही. सामान्य लोक नेहमी उत्कृष्ट लोकांकडे पाहतात आणि त्यांच्या आदर्शांना अनुसरून
त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतात. जग तुम्हाला जसं मानसिक दृष्टीने पाहतं, तसंच तुम्ही जगाकडे पाहता. वाईट सवयी, वाईट गोष्टी आणि बाह्य सुंदरता. माणूस त्याच्या इंद्रियांचा गुलाम झाल्यावर आकर्षित होतो. अगदी तसंच. जसं खूप गडद अंधारही एका लहानशा पेटणाऱ्या दिव्याच्या प्रकाशाने प्रकाशमय होऊन जातो. तसंच जेव्हा तुम्ही मनातल्या अज्ञानाच्या अंधाऱ्या खोलीत सकारात्मक विचारांचं तेल ओतता, तर तुम्ही ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करता आणि तोच ज्ञानाचा प्रकाश जर तुम्ही दाखवला, तर अज्ञानाचा अंधार आपोआप संपतो. श्रीमद भगवद्गीतेचा 4था उपदेश म्हणजे लोकांमध्ये तुमचा आधार शोधणं थांबवा. तुमच्या मनाचा सर्वात मोठा कमकुवतपणा म्हणजे तुम्ही मदत दुसऱ्यांकडून शोधता आणि हीच गोष्ट तुम्हाला कमजोर करते. तीच गोष्ट तुमच्यावरील विश्वास नष्ट करते. देवाला तुझा आधार बनव. बघ, जेव्हा काहीही अडचण येईल, तेव्हा तो नक्कीच कोणीतरी मदतीला पाठवेल. जगाला तुझा आधार करू नकोस. जे स्वतःसाठी आधार शोधत आहेत, ते कसे तुझा आधार होतील? म्हणून देवाला तुझा आधार बनव, जगाला नाही. गीतेचा 5वा उपदेश असा आहे, की रागाने माणूस नष्ट होतो आणि रागीट माणसाला कोणी मित्र नसतो. प्रत्येक माणूस त्याच्याकडून पळून जातो. त्याचे सारे नाते संपतात. जो व्यक्ती रागांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो आयुष्यात काहीही सांभाळू शकत नाही. श्रीमद भगवद्गीतेचा 6वा उपदेश असा आहे, की जर तुला देवावर विश्वास असेल आणि मनापासून त्याला आठवत राहशील, तर तो नक्कीच कुठल्यातरी स्वरूपात येऊन तुझी मदत करेल. देव तुझं ऐकतो की नाही, हे तुझ्या श्रद्धा, विश्वास आणि भक्तीवर अवलंबून आहे. चांगलं करून कधीही कोणावर उपकार दाखवू नकोस. नाहीतर ते कृत्य शून्य होते आणि तुला मिळणारी कीर्ती निरर्थक होते. आपण कधीही गर्व करू नये. आपण किती लोकांना किंवा प्राण्यांना मदत केली आहे, याचा विचार करू नका. कारण जे काही होतं ते देवानं दिलेलं होतं. तुम्ही फक्त माध्यम आहात, एक कठपुतळी. श्रीमद भगवद्गीतेचा 7वा उपदेश असा आहे, की रागावणं काही उपयोगाचं नाही. जर तुम्ही रागात प्रतिक्रिया देता, तर याचा अर्थ आहे, की तुम्हाला देवाने बनवलेल्या नियमावर म्हणजे कर्मावर तुमचा विश्वास नाही. मनात कधीही शंका निर्माण करू नका. त्या शंका मनात गैरसमजांची पर्वत उभारतात, ज्यामुळे जीवनाचा आनंदीपणा हरवतो. जर कोणी तुमच्याशी वाईट वागलं, तर कर्म आणि वेळ आपोआप त्याला त्याची शिक्षा देईल. चांगलं करण्याऐवजी दान करा आणि काळजी करण्याऐवजी त्याबद्दल विचार करा. नेहमी तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा. नाहीतर हे मन तुमचा सगळ्यात मोठा शत्रू बनू शकतं आणि तुम्हाला वाईट कामे करायला लावू शकतं. ज्ञान नेहमी बुद्धीपेक्षा अधिक चांगलं असायला हवं. म्हणून सतत ज्ञान मिळवत राहा आणि ते शेअर करत राहा. जेणेकरून इतरांच्या आयुष्यात सुधारणा होईल. एखाद्याला सतत मदत करू नका, जोपर्यंत तो स्वतः सक्षम होत नाही. ज्याला फक्त परिणामाची अपेक्षा असते, तो कामात अडकलेला राहतो. माणूस जन्माने मोठा होत नाही, तर त्याच्या कर्माने मोठा होतो. जग आणि माणसं तशी दिसतात, जशी तुम्हाला दिसायला हवी असतात. माझं, तुझं, लहान-मोठं, आपला परका मनातून मिटवून टाक. मग सगळं तुझं आहे आणि तू सगळ्यांचाच आहेस. परिणामांची इच्छा सोड आणि सतत मेहनत करत राहा. फक्त माणूसच आपलं आयुष्य आनंददायी आणि समाधानकारक बनवू शकतो. जेव्हापर्यंत तू तुझ्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतोस, तिथपर्यंत कोणतेही दुःख तुला हलवू शकत नाही. शांतता फक्त त्या गोष्टींनी मिळते, ज्यामुळे मी, माझं, मी केलेलं किंवा मी निर्माण केलेलं असा शोध निर्माण होतो. कोणत्याही वस्तू, ठिकाणी, प्राणी किंवा माणसाशी जास्त लगाव होणं एक दिवस दुःखाचं सर्वात मोठं कारण ठरतं. फक्त तो माणूस आयुष्यात समाधानी राहू शकतो, जो अगदी
थोड्याशा गोष्टीतही आनंदी असतो आणि तो नाही ज्याला जास्त मिळवायची इच्छा असते. समोरच्याकडून आशा ठेवू नकोस. हा झाला भगवद्गीतेतील 7वा उपदेश. आता आपण पाहूया गीतेचा 8वा उपदेश असा आहे, की मन शांत ठेवायला शिक. कारण चिडलेले मन तुला आयुष्यात फक्त दुःख देतं आणि शांत मन तुला फक्त प्रेम आणि आनंद देतं. परिणाम असा की चिडलेलं मन दुःखाला जन्म देतं आणि शांत मन सर्वोच्च आनंदाला जन्म देतं. पुढे पाहूया गीतेचा 9वा उपदेश. गीतेचा 9वा उपदेश असा आहे, की कोणाशीही जास्त खूप जवळीक कधी करू नकोस. दुर्योधनाचा वडील धृतराष्ट्र सिंहासनाशी खूप जडलेला होता. त्याला पुढे काही दिसत नव्हते आणि त्याच्या सिंहासनावरच्या जास्तीच्या आसक्तीने संपूर्ण राज्य व्यापलं आणि अनगणित लोकांच्या मृत्यूचं कारण बनला. जेव्हा तुम्हीही ज्या वेळेला एवढे वेडे होता, तेव्हा ती वस्तू मिळाली नाही, तरी तुमचं आयुष्य नक्कीच बिघडतं. म्हणून कोणत्याही वस्तूच्या, गोष्टीच्या आहारी जाऊ नका. आहे त्याच्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. पुढे पाहूया गीतेचा 10वा उपदेश. 10वा उपदेश असा आहे, की फक्त अध्यात्माशी संबंधित आध्यात्मिक ज्ञानच जीवनाला शांतीकडे नेतं. लोक काय म्हणतात याकडे जितके जास्त लक्ष द्याल, तितके मागे पडाल. स्वतःवर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवून तुमच्या स्वतःच्या ताकदीवर पुढे चालत जा आणि तुमचा मार्ग ठरवा. आयुष्यात कधीही काहीही होऊ शकतं. जीवन मर्यादित आहे. वेळ वाया घालवू नका. वाईट भूतकाळ आठवून दुःखी होण्यापेक्षा वर्तमानात शिकून सुधारणा करा आणि उज्ज्वल भविष्य तयार करा. काहीही चिंता करू नका. तुमचं काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. काय होणार आणि काय नाही ते देवावर सोडा. जितका प्रयत्न कराल, स्वर्गाचा मार्ग तितका सोपा होईल. देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. दररोज चांगले काम करा आणि लोकांशी चांगले वागा. त्यांना योग्य मार्ग दाखवा. हुशार माणूस कधीही कामवासनेत आनंद घेत नाही. म्हणून हुशार बना. जे काही झाले ते चांगल्यासाठीच झाले आहे. जे काही होत आहे तेही चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होईल. वेद आणि पुराण वाचण्याचा काही फायदा नाही जर तुम्ही त्यात लिहिलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अंमलात आणल्या नाहीत आणि त्यांचं पालन केलं नाही. रावण नक्कीच हुशार होता, पण ज्ञानी नव्हता. त्याच्या अज्ञानामुळे तो रागीट, कामातूर आणि अहंकारी झाला होता, ज्यामुळे त्याचा अंत झाला. सगळ्या प्राण्यांना सारखं पहा. माझ्यासाठी कोणीही जास्त किंवा कमी प्रिय नाही. तुमच्यापर्यंत मर्यादित असलेलं ज्ञान काहीच उपयोगाचं नाही. असं ज्ञान जे समाजाला आणि जगाला फायदा पोहोचवत नाही, त्याचा काही उपयोग नाही. काय करता येईल? का व्यर्थ चिंता करता? का घाबरता? कोणी तुला मारू शकतं का? आत्मा कधी जन्माला येत नाही आणि कोणीही त्याला मारू शकत नाही. हीच जीवनाची खरी-खरी सत्य परिस्थिती आहे. फक्त माणसाच्या कर्मामधून माणूस देवाजवळ जातो आणि माणूस देवापासून दूर जातो. म्हणून नेहमी चांगले कर्म करा. जो धर्माच्या कामात मदत करतो, आपली कर्तव्य समजून कोणत्याही विचाराशिवाय गरजू व्यक्तींची मदत करतो, व्यक्तीला दिलेले दान सात्विक मानलं जातं. जो मनावर विजय मिळवतो, त्याने आधीच देव प्राप्त केलेला असतो. कारण त्याला शांती मिळालेली आहे. सुख-दुःख, थंडी, उष्णता, सन्मान आणि अपमान यांचा अशा व्यक्तीच्या मनावर काहीही फरक पडत नाही. ज्यांना शास्त्रांचा अभ्यास आहे, ते ना जीवावर रडतात ना मृत्यूवर. ते आपले काम करत राहतात. कौटुंबिक आणि समाजातील दानशूरपणा आणि आपले कर्तव्य पूर्ण मनापासून आणि प्रामाणिकपणे पार पाडणे, धर्माचं अनुकरण करणं ही एक मोठी तपस्या आहे. पुढे गीतेचा 11वा उपदेश असं सांगतो, की आजकाल माणूस माणसाचा शत्रू झाला आहे. मग व्यवसायात पहा, नात्यागोत्यांमध्ये पहा, कुठल्याही क्षेत्रात माणूस माणसाला हानी पोचवत आहे. स्पर्धा इतकी वाढली आहे, चोरी इतकी वाढली आहे, गुन्हे इतके वाढले आहेत, की कलियुगाची लक्षणं शास्त्रात लिहिलेली आहेत,
की एक दिवस माणूस माणसाला खाणार. तो काळ आला आहे. माणूस माणसाला खाणं सुरू आहे. एकमेकांचा व्यवसाय खाणं सुरू आहे. एकमेकांच्या नोकऱ्यात हस्तक्षेप करणं सुरू आहे. लोक एकमेकांच्या आयुष्यातला आनंद खातायत. जो दुःखी आहे त्याला आणखी दुःखी करायचं आणि जो सुखी आहे त्याला त्रास द्यायचा. असंच सध्या घडतंय. सगळी माणसेच आहेत, पण माणुसकी कुठे दिसत नाही. श्रीमंत माणसाच्या घरी एक भिकारी आला. निघताना त्याने व्यापाऱ्याला विचारलं, "मला एक ग्लास पाणी द्याल का? मला खूप तहान लागली आहे. मी खूप लांबून पायी आलोय. माझा जीव जात आला आहे." तेव्हा व्यापारी म्हणाला, "सध्या दुकानात नोकर माणूस नाहीये. माणूस आला तर थोड्या वेळाने तुला पाणी देईल." त्यानंतर भिकारी व्यापाऱ्याला म्हणाला, "मला पाणी प्यायला एक ग्लास दे. मी निघतो. मी मरणार आहे आणि आसपास कोणाचं घर दिसत नाही." तेव्हा व्यापाऱ्याने उत्तर दिलं, "मी सांगितलं होतं, की तो माणूस येणार आहे. तो आला की मग तुला पाणी मिळेल." मग भिकाऱ्याने व्यापाऱ्याला म्हटलं, "तू स्वतः का माणूस होत नाहीस? थोड्या वेळासाठी तरी माणूस बनून बघ." आजकाल असंच चाललंय. इथे कोणी माणूस व्हायला तयार नाही. सगळे फक्त एकमेकांना मदत करण्याचं नाटक करतात. सगळे एकमेकांचा फायदा घेण्यात व्यस्त आहेत. म्हणूनच कलियुगाला स्वार्थी युग असं म्हणतात. कारण लोक एकमेकांशी फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वार्थामुळे जोडलेले असतात. पुढे पाहूया गीतेचा 12वा उपदेश. गीतेचा 12वा उपदेश असा आहे, की आयुष्यात स्वतःला कधीही मोठा समजू नकोस. स्वतःला गरजू बनवू नकोस. कारण जोपर्यंत तू गरजू नाहीस, तोपर्यंत कोणीही तुला दुखावू शकत नाही. कोणीही तुझा फायदा घेऊ शकत नाही. ज्याच्याकडे तू गरजू होतोस, तोच तुझा फायदा घेऊ लागतो. ज्या दिवशी तू तुझं आयुष्य कोणाकडे देतोस, त्या दिवसापासून तू त्याचा गुलाम होतोस. इतरांना बाजूला ठेव. ज्या लोकांनी त्यांच्या नोकरांवरही गरजू झाले आहेत, त्यांचं तर काय सांगायचं? सगळं सहन करायला लागतं, कारण ते त्यांच्यावर अवलंबून असतात. जर तुम्ही अशी नोकरी करता, जिथे तुमचा बॉस चुकीचा असला, तरीही तुम्ही त्याच्या त्रासाला सहन करत राहता. तर तुम्हाला माहीत असतं, की तुम्ही त्याच्यावर अवलंबून आहात आणि तो याचा पूर्ण फायदा घेतो. तो माणूस तुमच्या डोक्यावर नाचतो आणि तुम्ही पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात असता. गरीब असणं मरण्यापेक्षा वाईट असतं. गरीब पण तुला गुलाम बनवतं. कधी लक्ष दिलंय का, की तुझं आयुष्य जिथे तू गरीब असतो, तिथल्या लोकांनीच तुला नाश केलेलं असतं. ज्या लोकांवर तू अवलंबून असतोस, तिथूनच तुझं सगळं दुःख येतं. गरीबपणा फक्त शरीराचा किंवा कामाचा नसतो. सर्वात मोठी गरज मनाची असते. आयुष्यात आपल्याला कोणाची तरी मदत हवी असते. नाहीतर आपण खुश राहू शकत नाही. लोक एकटेपणा सहन करू शकत नाहीत. म्हणून अनेकदा अशा लोकांशी जोडणी करतात, जे तुझ्या मानसिक गरजेचा आणि कमतरतेचा पूर्ण फायदा घेतात. तू त्यांच्याशी नाती जोडतोस, जेणेकरून काही आनंद तुमच्या आयुष्यात येतो आणि काही लोक तुमचं संपूर्ण आयुष्य अश्रुणी होतात. ते तुमच्यासाठी नरक बनवतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आई-वडील वगळता या जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही, जी तुमची गरज भागवते आणि तुमचा फायदा घेत नाही. म्हणून आयुष्यात कधीही स्वतःला कोणाच्यावर गरजवंत बनवू नका. पुढे पाहूया गीतेचा 13वा उपदेश. 13वा उपदेश असाच आहे. याचा अर्थ जो माणूस अपयशाच्या भीतीने पुन्हा प्रयत्न करत नाही, तो कधीही आयुष्यात मोठे यश मिळवू शकत नाही. रागात गोंधळ निर्माण होतो. गोंधळामुळे बुद्धी अस्वस्थ होते. जेव्हा बुद्धी अस्वस्थ होते, तेव्हा तर्क नष्ट होतो आणि जेव्हा तर्क नष्ट होतो, तेव्हा व्यक्ती नष्ट होते. मोठं यश एका लॉकमध्ये बंद असतं, जे 5 चाव्याने उघडतं. सकारात्मक विचार, एकाग्रता, खरी निष्ठा, निर्धार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न, निष्पक्ष आणि निस्वार्थपणे काम न केल्याशिवाय मोक्षाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. जेव्हा माणूस स्वतःच्या इंद्रियांवर अवलंबून होतो, तेव्हा वासना, आळस आणि लोभ यासारख्या वाईट सवयी मनावर हावी होतात. लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण आपल्या कामात पूर्ण मनोबल आणायला हवे. त्यासाठी मनातून पैशाची इच्छा काढून टाका आणि फक्त कामावर लक्ष केंद्रित करा. कामाबद्दल एकाग्र राहायला हवं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "अरे अर्जुना, काम करण्याचा हक्क तुझा आहे, पण त्यातून मिळणाऱ्या फळांवर नाही. त्यामुळे
तेव्हा तू काम करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नकोस. तुला फळ मिळण्यास वेळ लागेल, पण फळ हे आपोआप तुझ्याकडे चालून येईल. राग माणसाची विचार करण्याची ताकद घेतो. त्यामुळे योग्य निर्णय घ्यायला कठीण जातं. जर तू काम फळासाठी आणि लोभासाठी करतोस, तर तुझ्या अपेक्षेनुसार ते कधीच पूर्ण होणार नाही. वाईट कर्मापासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मनात चांगले विचार ठेवणे. सकारात्मक विचार करा. माणसाचं मन बदलत राहतं. आपली विचारसरणी आणि सवयी त्या लोकांप्रमाणे आणि त्या वातावरणाप्रमाणे होतात, जिथे आपण जास्त वेळ घालवतो. माणूस फक्त तेच करतो, जे तो पाहतो, ऐकतो आणि समजतो. एखादं चांगलं काम करताना जर तो त्याला आपले सुदैव आणि नशीब समजतो, तर असा माणूस आपल्या कर्माचे फळ अपेक्षेपेक्षा खूप जास्त मिळवतो. मोठी ध्येय ठरवायची आणि स्वप्न पूर्ण करायचे असतील, तर सर्वप्रथम तुम्हाला कल्पक लेखक व्हायचं आहे. हा होता गीतेचा 13वा उपदेश. पुढील गीतेचा 14वा उपदेश काय सांगतो ते पाहूया. गीतेचा 14वा उपदेश असं सांगतो, जिथे नात्यातील सन्मान नाहीसा होतो, तिथे फक्त तूटच निर्माण होते. कोण मोठा आहे की लहान, आपण नात्यात आपला सन्मान मोडतो. ते नातं कधी टिकू शकत शकत नाही. नातं तेव्हाच चालतं, जेव्हा दोघेही एकमेकांचा सन्मान करतात. आपण एकमेकांचा आदर करतो आणि कधीही आपली मर्यादा ओलांडत नाही. ज्या नात्यात कोणतीही मर्यादा नसते, तिथे एकमेकांचा सन्मान राहत नाही आणि नातं आज नाही तर उद्या तुटतंच. गीतेचा मुख्य सल्ला असा आहे, की ज्या नात्यात साऱ्या मर्यादा मोडल्या जातात, तिथे फक्त तोडफोड, कोण मोठा आहे की लहान याचा काही फरक नाही. जर एखाद्याने नात्यांच्या मर्यादा ओलांडल्या, तर ते नातं कधीच टिकत नाही. नातं फक्त तेव्हाच टिकतं, जेव्हा दोघेही एकमेकांचा आदर करतात आणि एकमेकांची कदर करतात. आता पुढे गीतेचा 15वा उपदेश असा आहे, की ज्यानी तुझ्यासमोर प्रेम दाखवून मागून कारस्थाने करून तुला दुखावलंय, अशा लोकांपासून दूर राहा. चाणक्यसुद्धा म्हणतो, की असे लोक मातीच्या घड्याळासारखेच असतात. अशी माणसं जी जवळ असल्याचा भास करून मागून नेहमी त्रास देतात. त्याला सोडून द्यायला हवं. त्यांच्यापासून वेगळं राहिलेलंच बरं असतं. त्यांच्या जवळ जाऊन उगाचच आपल्याला त्रास घेण्यात काहीही अर्थ नसतो. हा आपला गीतेचा 15वा उपदेश आहे. गीतेचा 16वा उपदेश असा आहे, की तू तुझा आनंद आणि दुःख सगळ्यांसमोर मांडू नकोस. कारण लोक तुझ्या आनंदांवर नजरा ठेवतात आणि तुझ्याकडे दुःखाने पाहतात. ते तुझ्यावर हसतात. तुझ्या आनंदावर कोणीही खऱ्या मनाने खुश होत नाही. तू डोळ्यात अश्रू आणू नकोस. प्रत्येक जखम सगळ्यांपुढे दाखवू नकोस. इथे लोक हातात मीठ घेऊन फिरतात. म्हणून आपण आपल्या वेदना सगळ्यांना दाखवू नका. लोक फक्त असं करतात, की दुःखी व्यक्ती अजून कसा दुःखी होईल आणि त्याचा आनंद कसा आपण हिरावू शकतो, हेच त्यांच्या मनात असतं. आपल्या मनाची अवस्था फक्त स्वतःजवळ ठेवा. ती फक्त त्यालाच सांगा, जो ते समजून घेऊ शकतो आणि ज्याच्याकडे ते समजून घेण्याचं मन आहे. पुढे गीतेचा 17वा उपदेश असा आहे, की आयुष्यात अनेकदा काहीतरी नवीन सुरू करावं लागतं. जुनं पूर्णपणे नष्ट करावं लागतं. कुंतीने श्रीकृष्णांना विचारलं होतं, "अरे कृष्णा, तू इतकं मोठं युद्ध का केलंस?" तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "अधर्म खूप वाढला होता आणि तो पूर्णपणे नष्ट करायला नव्या युगाची गरज होती. नवीन काहीतरी घडवायचं असेल, तर जुन्या गोष्टींचा नाश करणं फार महत्त्वाचं असतं. जसा एखादा महाल पूर्णपणे जुना आणि खराब झाला, की तो पूर्णपणे उडवून पुन्हा बांधावा लागतो. तसंच तुझ्या आयुष्यातही काहीतरी नवीन करायचं असेल, तर जुन्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे मिटवाव्या लागतील." हा झाला गीतेचा 17वा उपदेश. पुढचा गीतेचा 18वा उपदेश असा आहे, की जेव्हा कधी तुला आयुष्यात एकटं वाटत असेल, तर खरंच समजून घे, की तू या जगात एकटा आला आहेस आणि एकटाच निघून जाणार सुद्धा आहेस. खरं तर इथे कोणीच तुझा नाही. एक दिवस जन्म देणारे आई-वडीलही आपल्याला एकटे सोडून जातात. मग इतरांकडून काय अपेक्षा करायची? कुणी सोडले तर लक्षात ठेव, देव नेहमी तुझ्यासोबत असतो. तो कधीही तुला सोडत नाही. गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, की माणूस माझ्यावर विश्वास ठेवतो की नाही, पण मी माणसाला कधीही सोडत नाही. कारण ही सगळी माझी मुले आहेत. माणूस फक्त देवाचा आहे असं म्हटलं जातं. म्हणून एकटेपणावर
कधीच दुःखी होऊ नकोस. त्याची कधीच भीती वाटून देऊ नकोस. पण चुकीच्या माणसांबरोबर राहण्याची भीती नक्कीच वाटायला हवी. असं म्हणतात, काहीतरी नसल्यापेक्षा काहीतरी असणं चांगलं. अर्थहीन लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटंच राहिलेलं बरं. म्हणून गीतेचा हा उपदेश प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. जो स्वतःला एकटा समजून दुःखी होतो, एकटेपणाची किंवा दुःखाची भीती वाटून देऊ नका. कारण इथे कोणीही कोणाचं नाही. पुढे गीतेचा 19वा उपदेश असा आहे, की जीवनात अनेकदा जुनं पूर्णपणे मिटवून नवीन सुरू करावं लागतं. पुन्हा एकदा कुंतीने श्रीकृष्णाला विचारलं, "अरे कृष्णा, तू एवढा मोठं युद्ध का केलंस?" तेव्हा श्रीकृष्णाने तेच उत्तर परत सांगितलं आणि म्हणाले, "अधर्म खूप वाढला होता आणि अधर्म नष्ट करून नवीन युग आणण्यासाठी जुनं पूर्णपणे नष्ट करणं खूप गरजेचं होतं." गीतेतला हा उपदेश कधीही आपलं धन, आपली ओळख आणि सत्ता यावर गर्व करू नये असं सांगतो. दुर्योधन खूप गर्विष्ठ होता, की माझ्याकडे भीष्माचार्यासारखे आजोबा, द्रोणाचार्य आणि कर्ण यासारखे योद्धे आहेत. तर मी तुम्हा पांडवांना असंच दाबून टाकेन. तो आपल्या धन, स्थान आणि शक्तीवर गर्व करत होता. गर्व होता, पण तो गर्वच शेवटी त्याच्या नाशाचं कारण ठरला. जे लोक पैशाच्या गर्वात आणि सत्तेच्या गर्वात इतरांना कमी पाडतात, इजा करतात, त्यांचे एक दिवस स्वतःचेच नुकसान होते. म्हणून आयुष्यात तुम्हाला काहीही हवं असेल, तुम्ही कितीही यशस्वी आणि महान व्यक्ती व्हा, कधीही तुमचा गर्व इतरांवर दाखवू नका. असाच आपल्याला गीतेचा 19वा उपदेश सांगतोय. आणि गीतेतील 20वा उपदेश असा आहे, की श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, "हे अर्जुना, मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य आहे. ज्याला थोड्या काळासाठी टाळता येऊ शकतं, पण त्याला चुकीचं ठरवता येऊ शकत नाही. आणि हे शरीर एक भाड्याच्या घरासारखं आहे, जिथे आपण काही काळ पाहुणे आहोत. शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. जे होणार आहे, ते कोणी टाळू शकत नाही आणि जे होणार नाही, त्याचा शोक करण्याची गरज नाही. काळजी करून आपण आपलाच त्रास वाढवतो. जो जन्म घेतो, त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मरण पावतो, त्याचा जन्मही परत होणं निश्चित आहे. ज्यामुळे ज्यात बदल होऊ शकत नाही, त्याचा शोक करू नका. तुम्ही सत्यापासून कधीही पळून जाऊ शकत नाही. म्हणून सत्याचा सन्मान करायला शिका. खोटं स्वीकारण्यामध्येच आपली बुद्धी आहे. खोट्या गोष्टीला सत्य समजून जगणं म्हणजे मोठी गैरसमजूत आहे. स्वतःच्या वैयक्तिक विचारांमुळे देखील गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणून कधीच स्वतःचे विचार इतरांवर जबरदस्तीने लादू नये. काम, राग आणि लोभ हे नरकाचे मार्ग आहेत. जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी 3 दरवाजे असतात. त्याशिवाय मोक्ष मिळत नाही. जसे सोन्याची कसोटी आग असते, तसंच संकट धैर्यवान माणसाची कसोटी असते. माणसाचा सगळ्यात मोठा आणि पहिला शत्रू म्हणजे त्याचं मन. अतिवाढ इच्छांमुळे जीवनातील शांती नष्ट होते. कोणताही प्रयत्न न करता चांगल्या आणि सकारात्मक परिणामांची अपेक्षा करू शकत नाहीत. जर तू धर्माच्या मार्गावर चाललास, तर तो धर्म भीतीशिवाय परिणामांची काळजी न करता पाळ. भगवद्गीतेतील 21वा उपदेश असा आहे, की जिथे तुम्हाला प्रेम आणि आदर नाही, तिथे कधीही जाऊ नका. महाभारताच्या युद्धापूर्वी श्रीकृष्ण पांडवांकडून शांतीचा प्रस्ताव घेऊन हस्तिनापूरला गेले होते. तेव्हा शकुनीने दुर्योधनाला सांगितलं, "हा कृष्ण फारच हुशार आहे. जर तो आपल्या बाजूने आला तर समजून घ्या की पांडव हरले. तर त्याला मान द्या आणि आपल्या घरी निमंत्रण पाठवा. त्याला आनंदी ठेवा." जेव्हा श्रीकृष्ण हस्तिनापुरात पोहोचले, तेव्हा दुर्योधनाने श्रीकृष्णाला त्याच्या घरी यायला सांगितलं आणि श्रीकृष्णाला म्हणाला, "तू माझ्या घरी ये, माझ्या घरी राहा. माझं आदरातिथ्य स्वीकार आणि माझ्या घरी जेव." मग भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणाले, "दुर्योधना, एखाद्या माणसाने एखाद्या घराला फक्त तेव्हाच जायचं असतं, जेव्हा त्याला तिथे जेवायचं असेल किंवा तो तुझ्यावर खूप प्रेम करत असेल किंवा आपल्याला काही मोठं संकट आलेलं असेल. हो, माझ्या आयुष्यात काहीही अडचण नाही आणि तुला तर माझ्यावर काही प्रेमही नाही. म्हणून मी कधीच तुझ्या घरी येणार नाही. तू फक्त स्वतःसाठी मला तुझ्या घरी बोलवत आहेस. तुम्ही कधीही स्वार्थी माणसांच्या घरी जाऊ नये. म्हणूनच हे आपल्याला शिकवतं, की जिथे तुमचा सन्मान होतो तिथेच राहायचं
आणि जिथे प्रेम मिळतं तिथेच राहायचं. पुढे गीतेचा 22वा उपदेश आहे, की मूर्ख आणि वाईट माणसांना ज्ञान कधीच देऊ नये. कारण त्यांचा अहंकार दुखावतो आणि ते तुमच्याप्रती कट रचायला सुरुवात करतात. आणि जेव्हा वेळ येते, तेव्हा ते तुम्हाला नुकसान करतात. मानवी जीवन खूपच दुर्मिळ आहे, ते वाया जाऊ देऊ नका. असं आयुष्यात काम करा, जे भविष्यातील मानवतेसाठी प्रेरणेचा स्रोत बनेल. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, की "अरे अर्जुना, जो माणूस आयुष्याचं खरंच महत्त्व जाणतो, तोच आपल्या आयुष्याची खरी कदर करतो." आयुष्यात मोठं ध्येय ठेवलं, की तू स्वतःसाठी सर्वोत्तम बनू शकतोस आणि एक दिवस जगही तुझ्या किमतीला ओळखून तुझा सन्मान करेल. आयुष्य भविष्यातही नाही, भूतकाळातही नाही. आयुष्य हाच क्षण आहे. त्यामुळे सध्याच्या क्षणाचा आनंद घ्या. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, "अरे अर्जुना, तू आणि मी अनेक जन्म घेतले आहेत. मला ते सगळे जन्म आठवतात, पण तुला नाही. स्वतःच्या आयुष्याला योग्य करणं हेच यश आणि आनंदाचा मार्ग आहे. देव तुमच्या आयुष्यात सुधारणा करण्यासाठी अनेक संधी देतो, पण माणूस आपल्या इंद्रियांच्या नियंत्रणाखाली राहून त्या संधींचा योग्य फायदा घेऊ शकत नाही. चांगले कर्म करण्याची संधी कधीही चुकवू नका. काम करा. फक्त तो माणूस ज्याने फळाची इच्छा सोडून काम केले, तोच आपले आयुष्य यशस्वी करू शकतो. किती वेळा वाईट कर्म केल्यावरही आयुष्यात तुम्ही चांगले कर्म करू शकता. पण वाईट कर्माचे परिणाम नक्कीच वाईट असतील. भगवान अर्जुनाला म्हणतात, "अरे अर्जुना, खरा योगी आपले काम पूर्ण भक्तीने करतो. त्याच्या कामाच्या बदल्यात फळाची इच्छा न ठेवता. हे धर्म म्हणून पाहिलं जातं. पण जो माणूस त्याच्या कर्माचं फळ इच्छित नाही आणि त्याला त्याच्या कर्माचे फळ त्रासदायकही वाटत नाही, अशा माणसाला संन्यासी म्हणतात." माणूस जेव्हा मनावर नियंत्रण ठेवतो आणि स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हा आयुष्यात कुठलीही पदवी मिळवू शकतो. देव नक्कीच शक्ती देतो, पण सन्मान माणसाच्या मनाने दिला जातो. हा होता गीतेचा 22वा उपदेश. पुढे पाहूया गीतेचा 23वा उपदेश. असं सांगतो, की तू कितीही चांगला असलास तरी जर वाईट लोकांसोबत राहिलास, तर तुझंही भाग्य वाईटच होईल. भीष्म पितामह ब्रह्मचारी आणि धर्मप्रिय होते, पण ते अन्यायाच्या बाजूने उभे राहिले. असं घडलं, की द्रोणाचार्य सुद्धा ब्राह्मण होते, पण जेव्हा ते अन्यायाच्या बाजूने उभे राहिले, तेव्हा शेवटी त्यांनाही अन्यायी व्यक्तीप्रमाणेच वाईट फळ भोगावं लागलं. त्यांना मरणाच्या वेळी भयंकर वेदना सहन कराव्या लागल्या. म्हणून कधीही चुकीच्या माणसांमध्ये राहू नका. कारण अनेकदा त्यांच्यासोबत राहिल्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कर्माची फळे भोगावी लागतात. मग तुम्हाला कळत नाही, की मी काहीच केलं नाही, फक्त त्यांच्या सोबत आहे. मग का दुःख मला मिळालं? वाईट लोकांच्या सोबत राहिल्यास तुमच्या आयुष्यात कधीही सुख येत नाही. म्हणून नेहमी चांगल्या सोबतीत राहायला हवं. गीतेचा सल्ला असा आहे, की जो इतरांना फसवतो, त्याचा शेवट चांगला होणार नाही. दुर्योधनाचा मामा शकुनी आणि दुर्योधन यांनी पांडवांना आयुष्यभर फसवलं. पण त्यांनी कधीही थेट फसवणूक केली नाही. दुर्योधनाने पांडवांशी प्रामाणिक वागणूक केली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला, की त्याच्या गटातील प्रत्येक मोठा योद्धा फसवणुकीने मारला गेला. कारण दुर्योधनाला देखील त्याचं फसवणुकीचं फळ मिळालं. जर कुणी स्वतःला खूपच हुशार समजतो, की त्याने इतरांना फसवलं आणि गंडा घातला, तर एक दिवस कोणीतरी येऊन त्याला फसवणारच आहे. कारण कर्म सगळ्यांच्या चेहऱ्यांवर लक्ष ठेवत असतो. गीतेचा 23वा उपदेश असंच सांगतो, की चांगलं कर्म करा. पुढे गीतेचा 24वा उपदेश असा आहे, की जीवनात काहीही अडचण आली, तरी धीर सोडू नका. थोडासा संयम ठेवा. जे लोक कठीण वेळेत स्वतःवर नियंत्रण ठेवतात आणि संयम बाळगतात, तेच नेहमी अडचण पार करतात. एका राजाने आपल्या गुरुजीकडे जाऊन म्हटलं, की राज्यक्षेत्रात सगळ्या प्रकारची समृद्धी आहे, पण वेळेवर काही विश्वास नसतो. जेव्हा आयुष्यात काही कठीण किंवा वाईट काळ येतो, तो काळ आल्यावर मला काही मंत्र द्या, मला काही शिकवण द्या, मला काही सल्ला द्या, की त्या वाईट काळातून कसं बाहेर पडायचं. मग गुरुजींनी त्याच्यासाठी एक तावीज बनवला आणि तो राजा याला दिला आणि सांगितलं, की "मी या ताविजात एक मंत्र लिहिला आहे. जेव्हा तुझ्या आयुष्यात फारच वाईट काळ येईल आणि तुला वाटेल, की याहून वाईट काही होऊ शकत नाही,
तेव्हा हा तावीज उघड आणि हा मंत्र वाच. तुला खूप ताकद मिळेल." आणि एक दिवस असं झालं, की दुसऱ्या एका राजाने त्या राजावर हल्ला केला आणि त्या राजाची अशी अवस्था झाली, की त्याला आपलं राज्य आणि संपूर्ण शहर सोडून काही लोकांसोबत पळून जावं लागलं. पण राजा खूप दुःखी झाला आणि विचार करू लागला, की गुरुजींनी मला एक तावीज दिला होता. ज्यात लिहिलं होतं, की जेव्हा माझ्या आयुष्यात फार वाईट काळ येईल, तेव्हा तो उघडून वाच आणि त्यातला मंत्र मला ताकद देईल, असं गुरुजींनी सांगितलं होतं. राजाने विचार केला, याहून वाईट ही काय असू शकत नाही. वेळ आणखी काय वाईट करू शकते? त्याने गुरुजींनी दिलेला तावीज उघडला आणि त्यात लिहिलेलं होतं, की ही वेळही निघून जाईल. हा शब्द वाचल्यावर राजाच्या मनात एक ताकद आली आणि विश्वास जागा झाला, की हा वाईट काळही टिकणार नाही. ही देखील वेळ निघून जाईल. म्हणून मी हिंमत हरवू नये आणि मला माझं सैन्य पुन्हा पुन्हा उभारावं लागेल. आणि तो राजा आपल्या सगळ्या सैनिकांना गोळा करून त्याने सैन्य उभारलं. त्या राजावर हल्ला केला आणि आपलं राज्य परत मिळवलं. जीवनात कशीही परिस्थिती असो, कितीही वाईट असो, ती कधीच कायम राहणार नाही. तीही एक दिवस निघून जाईल. काळ कसा असला तरीही तो एक दिवस नक्की बदलतोच. जितक्या वेळा आपण दुःखी होतो, कितीही वेळा कठीण काळ येतो, तरी आपण प्रत्येक वेळी त्यातून बाहेर पडतोच. तसंच जेव्हा तुमच्या आयुष्यात कोणतीही कठीण वेळ आली किंवा वाईट प्रसंग आला, तेव्हा मनात हाच विश्वास ठेवा, की तो काळही एक दिवस निघून जाईल. म्हणून तुमचे धैर्य कधीही हरवू नका. तुमच्याकडे संयम असेल, तर तुम्ही अगदी वाईट काळही नक्कीच पार करू शकता. हीच शिकवण आपल्याला गीतेचा 24वा उपदेश देऊन गेला. गीतेचा 25वा उपदेश असं सांगतो, की आजच्या काळात फार चांगले होऊ नका. नाहीतर हे जग तुम्हाला लुटून गरीब करू शकतं. पांडवांची कथा हेच शिकवते, की खूप चांगलं असणं कधी-कधी खूप दुःख आणू शकतं. असं पांडवांनी नेहमी केलेलं. ते धर्माचे नेहमी पालन करत होते. कधीही चुकीचं काही केलं नाही. पण त्यांचं सगळं राज्य हरवलं. त्यांच्या पत्नीला सार्वजनिक सभेत नग्न करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना भिक्षा घेऊन जगावं लागलं. कारण काय? ते खूप चांगले होते. ते तेव्हाचं होतं आणि आजचा काळ वेगळा आहे. लोक चांगल्या माणसाला कधी सन्मान देतात, उलट त्याचा उपयोग उपयोग अधिक करतात. तुम्हीही लोकांशी चांगलं वागत असाल, तर तुम्हालाही हे स्वतः अनुभवता येईल. जसं तुम्ही इतरांशी वागता, तसंच त्यांनी तुमच्याशी वागावं असं नाही. तुम्ही चांगले राहता, पण लोक तुमच्याशी वाईट वागतात. तुमचा वापर करतात. तुम्ही इतरांच्या सुखासाठी काहीही करता आणि लोक फक्त तुमचा फायदा घेण्यात मग्न असतात. म्हणून आजच्या काळात तुम्हाला खुश राहावं लागेल. फार चांगलं होऊ नका. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही वाईट माणूस व्हा. स्वतःच्या नजरेत चांगले राहा. जगाच्या नजरेत चांगलं होण्याचा कधीच प्रयत्न करू नका. हीच शिकवण आपल्याला गीतेचा 25वा उपदेश देतो. पुढे गीतेचा 26वा उपदेश असा आहे, की तुम्ही तुमचा भूतकाळ विसरायला हवा. कारण जर तू मागील दुःखात अडकून राहिलास आणि त्याबाबत पश्चाताप करत राहशील, तर आजही तू कधीही आनंदी होऊ शकणार नाहीस. शहाणी लोकं कधीही गेलेल्या वेळेवर पश्चाताप करत नाहीत. कालचा दिवस कसा झाला याचा काहीही फरक पडत नाही. पण जे घडलं त्याच्या जाळ्यात अडकू नकोस. त्यातून धडा घे, शिक आणि आता आयुष्यात अशी गोष्ट पुन्हा होऊ देणार नाही, असं ठरव आणि पुढे चालत राहा. अनेकदा लोक रडत राहतात, की त्या माणसाने माझं एवढं वाईट केलं, म्हणूनच आज मी एवढा दुःखी आहे. इतरांना शाप देत राहू नका. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे आणि त्यांच्यामुळेच माझं आयुष्य खराब झालंय. पण तू जसा त्यांना शाप देत राहशील, तसंच कधीही सुखी होणार नाहीस आणि पुढेही जाऊ शकणार नाहीस. लोकांनी तुझ्याबाबत जे काही केलं, ते बदलू शकत नाहीस. पण नक्कीच तुझं आज तू नक्की बदलू शकतोस. तुझा आज जर तू त्याच लोकांचा विचार करशील, तर तू त्यातच अडकून राहशील. जर तुला कालच्या दुःखापासून मुक्त व्हायचं असेल, तर आजचा दिवस जगायला सुरुवात कर, उद्याचा नाही. कोणताहीच माणूस आपला काल जगत नाही. फक्त तो माणूस सुखी असतो, जो आज जगतो. उद्या जगणाऱ्या माणसाला कुठेतरी वेदना असतेच. काहीतरी दुःख असते, काहीतरी पश्चाताप असतो. उद्याला जगल्यामुळे तुझ्या आयुष्यातील सगळा आनंद मिटून जातो. तुझा भूतकाळ शक्य तितका विसरून जा. सध्याच्या क्षणात जगायला सुरुवात कर आणि त्याचा आनंद घ्यायला शिक. हा गीतेचा 26वा उपदेश होता. मित्रांनो,
गीतेचा 27वा उपदेश असा आहे, की आपलेच नातेवाईक आपली सगळ्यात जास्त ईर्ष्या करतात. आपल्या यशामुळे सर्वात जास्त त्रास आपल्याच नातेवाईकांना होतो. बाहेरच्यांना काहीही फरक पडत नाही. आपल्या आयुष्यात काय चाललंय हे नातेवाईक फार काळ लक्षात ठेवतात. बाहेरून ते म्हणतात, की "चला पुढे जा, यशस्वी व्हा, जीवनात आनंदी राहा" आणि जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या यशाबद्दल सांगता, तेव्हा ते ऐकून काहीच त्यांना आनंद होत नाही. अनेक वेळा संपूर्ण जग तुमचं कौतुक करतं, पण तुमच्या घरचे नातेवाईक तुमचं कौतुक करत नाहीत. महाभारताची लढाई बाहेरच्या लोकांमुळे नव्हती, ती भावाभावांमुळे झाली होती. स्वतःमध्येच भांडण झालं होतं. दुर्योधनाला पांडवांच्या प्रत्येक आनंदावर राग यायचा. जेव्हा कधी पांडवांना यश मिळायचं, तो ते सहन करू शकत नव्हता. दुर्योधन पांडवांना खाली पाडण्यासाठी सगळा प्रयत्न करत असे. त्यांना जास्तीत जास्त दुःखी करण्याचा प्रयत्न करत असे आणि हेच भावाभावांमध्येही झालं. महाभारताच्या युद्धामुळे हा राग निर्माण झाला, ज्यात किती अनमोल जीव गमावले गेले ते माहीत नाही. बाहेरच्याला काही फरक पडत नाही, की तुम्ही कशी जीवनशैली जगता. पण हे नातेवाईक आहेत, जवळचे लोक आहेत, जे इतके जवळचे असतात, की ते तुमच्या आनंदाला सहन करू शकत नाहीत. हे लोक सर्वात धोकादायक असतात, कारण ते बाहेरच्यांपेक्षा खूप वेगळे असतात. गोड बोलणारे लोक तुमच्याशी छान बोलतात, पण तुमच्या मागे ते कधीच तुमच्याबद्दल खुश नसतात. म्हणून कोणालाही तुमचं मानण्याआधी तपासा, तो खरंच तुमचा आहे, की फक्त त्याचं नाटक करतो आहे. हाच गीतेचा 27वा उपदेश आहे. गीतेचा 28वा उपदेश असा सांगतो, की जो व्यक्ती वारंवार तुम्हाला दुखावतो, त्याला कधीही माफ करू नका. युधिष्ठिराने दुर्योधनाला वारंवार माफ केलं आणि त्याचा परिणाम असा झाला, की त्याला आयुष्यात मोठं दुःख सहन करावं लागलं. जर एखाद्याने एकदा चूक केली, तर ती माफ करता येते. पण जो व्यक्ती वारंवार चूक करत असेल, त्याला माफ करणं योग्य नाही. तो तुझं बरंच नुकसान करू शकतो, कारण तो चूक करत नाही. त्याची ती सवय झालेली असते. तो तसाच आहे. जर कोणी तुझ्यासोबत असं केलं, तर फार जास्त मोकळेपणा दाखवू नकोस. माफ करण्यामध्ये आणि मूर्ख होण्यामध्ये मोठा फरक आहे. एखाद्याला एकदा माफ केलं, तरी त्याच्या बाबतीत नक्कीच सावधगिरी बाळगावी. पुन्हा पुन्हा चाचपडू नकोस. ज्याने तुला फसवलं आणि त्रास दिला, त्याच्यावर चुकूनही विश्वास ठेवू नकोस. फक्त जितकं शक्य आहे, तितकंच माफ कर. हा गीतेचा 28वा उपदेश सांगतो. आता गीतेचा 29वा उपदेश असा आहे, की जेव्हा कोणी तुमची फसवणूक करतो किंवा गंडा घालतो, तेव्हा त्याला शाप देणं किंवा दुःखी होणं थांबवा. त्याऐवजी त्याच्याकडून शिकून घ्या, की लोक खरंच तसे नाहीत जसे तुम्हाला वाटतात. इथे लोक आपल्या चेहऱ्यावर मुखवटे घालून फिरतात. प्रत्येकजण स्वतःला चांगलं दाखवायचा आणि चांगला दिसायचा प्रयत्न करतो. कोणताही माणूस खरा नाही. जर तुम्ही कोणाशी थोडंसं चिडचिड केलीत, तर त्याचा खरा रंग समोर येतो आणि आयुष्यात काही वेळ कठीण होऊन जाते. तर त्याचा खराखुरा चेहरा तुम्हाला त्या कठीण वेळेत दिसू लागतो. म्हणूनच कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका. कुणाकडून फारशा अपेक्षा ठेवू नका. नंतर आपलं मन मोडतं, कारण या जगातले लोक कधीच कुणाचेच नसतात आणि कधीही कुणाचे होणार नाहीत. आपलं मन देवाला समर्पित करा आणि मग बघा, कोणीही तुमचं मन दुखावू शकणार नाही. भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या भक्तियोगाच्या 12व्या अध्यायात अर्जुनाला सांगितलं आहे, "अर्जुना, फक्त तुझं मन, बुद्धी आणि हृदय देवाला दे. मग बघ, कोणीही तुझं मन दुखावू शकणार नाही. कोणीही तुझं हृदय मोडू शकणार नाही." आता हे आपल्या हातात आहे, की त्यात अडकायचं, की आपल्या समजुतीने वागायचं. आता आपण गीतेचा 29वा उपदेश पाहिला. आता गीतेचा 30वा आणि शेवटचा उपदेश खूप सखोल आहे, की भीती वाटणं भविष्यातल्या दुःखाला थांबवत नाही. भीतीमुळे चिंता वाढतात आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनाची खुशी पळून जाते. तुला कोणाची भीती वाटते का? कोण तुला मारू शकतो? तू शरीर नाहीस. शरीर म्हणजे फक्त तुझ्या कर्मासाठी एक साधन आहे. तू एक आत्मा आहेस, जो अमर आहे. तू अनेक जन्म घेत राहिलास. हो, आता तुला मानवी शरीर मिळालंय आणि तुझं कर्तव्य पूर्ण केल्यावर जीवनाचा एकमेव हेतू म्हणजे दान करणं. गरजू लोकांना निस्वार्थ मदत करणं. जो मला सतत आणि निश्चलपणे देव म्हणून आठवतो, तो नक्कीच मला शोधतो. मला काही फरक पडत नाही, की कोणी अस्तित्व स्वीकारू अथवा न स्वीकारू. फक्त तो माणूस मनाने स्वच्छ, प्रामाणिक आणि चांगल्या कृतीत असावा एवढंच महत्त्वाचं आहे. मला भक्तीची भूक आहे. कोणी प्रेमाने
आणि भक्तीने मला पत्र, फुलं, फळं आणि पाणी दिलं, तर मी ते स्वीकारतो. नसल्यास इतर सुखही माझ्यासाठी काहीच नाहीत. कोणाला निस्वार्थ मदत करणं, ते सेवा समजणं. दान करणं, निर्भीड निर्णय घेणं, काम करणं, हे सगळं माझ्यासाठी भक्ती करण्यासारखं आहे. असे लोक मला फार आवडतात. तुझ्या प्रेमाला ज्या गोष्टी योग्य आहेत ते कर. ज्याला तुझ्या प्रेमाची कदर नाही, त्यापासून जितका दूर राहशील तितकंच चांगलं आहे. आजकाल लोक म्हणतात, प्रेमात सगळ्यात जास्त वेदना होतात. लोकांनी पवित्र प्रेम असं काहीतरी घाणेरडं करून टाकलं आणि ते एक भांडं बनवलं. बरेच लोक जास्त प्रेम आणि विश्वासाच्या नावांवर एकमेकांना लुटतात. जर तुझं कोणावर प्रेम नाही, तर तो तुझ्या भावना दुखावू शकणार नाही. नातं काहीही असो, एखाद्यावर खूप प्रेम केलंस, तर आणि तो तुझ्या योग्य नसेल, तर तुझ्याकडे फक्त दुःखच उरेल. आणि अजून काही, खरं तर प्रेमाने दुखवायचं नाही, पण ज्याला तुमचं प्रेम कळत नाही, अशा व्यक्तीवर प्रेम करणं दुखावतंच. म्हणून त्याच्यावरच प्रेम करा, जो तुमचं प्रेम ओळखतो आणि तुमच्या प्रेमाची कदर करतो. हे झाले गीतेचे 30 उपदेश. मित्रांनो, जर तुम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या या उपदेशातून काही शिकायला मिळालं असेल, तर कमेंटमध्ये जय श्री राधेकृष्ण लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या आवडत्या लोकांबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद. जय श्री राधेकृष्ण.